आज आपण कोणालाही जमेल, कोणीही बनवू शकेल इतका मस्त रसाळ, रसरशीत, ज्युसी असा हा गुलाबजामुनसारख्या चवीचा रवा केक पाहणार आहोत। अतिशय साधी सोपी, कमी पसाऱ्यामध्ये, कमी साहित्यात, मोजक्याच आणि घरच्याच साहित्यात स्वस्तात मस्त असा हा रवा केक कसा बनवायचा ते पाहूयात। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये येथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक किंवा मोठा कसाही चालतो। तर येथे मी एक मोठा असा रवा घेतलेला आहे, कारण आपण आता मिक्सिंग जारमधून वाटून घेणार आहोत। तर त्याच वाटीने पाव वाटी साखर घ्यायची आहे। तर पाव वाटी साखर वापरल्यानंतर या केकला गोडवा येईल का, तर तो येतो। कसे ते मी पुढे सांगणारच आहे। त्यानंतर घ्यायचा आहे पाव वाटी मिल्क पावडर। तर 10 रुपयाचा जो पाऊच येतो डेअरी व्हाइटनरचा, तो इथे मी वापरलेला आहे। वाटीने मोजाल तर पाव वाटी प्रमाण त्याचं बसतं बरोबर। आता आपल्याला यानंतर पाव वाटी तेल घालायचं आहे। जास्त भांडी काढायची नाहीत। ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने सगळं साहित्य मोजायचं। पहिला सुकं साहित्य घ्यायचं, नंतर ओलसर, त्यानंतर दही घ्यायचं आहे पाव वाटी, चमचाभर व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे, त्यानंतर 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत। जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर हिरव्या वेलचीचं प्रमाण तुम्ही ते वाढवू शकता। तर पाव वाटी मी दूध घालते, दूध लागल तसं घालायचं आहे। हे मिक्सिंग जारमधून मी वाटून घेतलंय आणि तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हे पहा, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। आवश्यकतेनुसार दूध लागल तसं घालायचं आहे, अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत। आता हे जे मिश्रण आहे आपण एक 10 मिनिटं तसंच ठेवून देऊयात, म्हणजे रवा चांगला फुलेल। आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत। रवा आपला चांगला असा फुललेला आहे। यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 पाव चमचा खाण्याचा सोडा। आता यावर चमचाभर दूध सोडूयात, म्हणजे त्यानंतर हे जे मिश्रण आहे एक 30 ते 40 सेकंद आपण फिरवून घेऊयात। तर 30 ते 40 सेकंद हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी येईपर्यंत लागल तसं थोडं थोडं दूध घालत हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते एका बेकिंग ट्रेमध्ये आपण काढून घेऊयात। या बेकिंग ट्रेला हलकंसं मी तूप लावून घेतलेलं आहे सगळीकडं, आणि गव्हाचं पीठ सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे, म्हणजे बटर पेपरची काही गरज लागत नाही। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते यामध्ये सोडून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। येथे मी जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे। लो गॅसवर 10 मिनिटं याला फ्री हीट करून घेतलेला आहे। यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि हा बेकिंग ट्रे यामध्ये ठेवून द्यायचा आहे। वरतून पुन्हा एकदा एखादं भांडं असेल ते यावर ठेवून द्यायचं, म्हणजे आतमध्ये केकसाठी उपयुक्त असा उबदारपणा तयार होतो। त्यानंतर एक सुरुवातीची 10 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर उरलेली जी 30 मिनिटं आहेत ती लो गॅसवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित बेक होतो केक। तर एक 40 मिनिटे ते झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर केकला कलर आलेला आहे। चाकूच्या साहाय्याने आपण चेक करून पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता चाकूला मिश्रण अजिबात लागलेलं नाहीये, म्हणजे इथे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये केक आपला थंड होतोय, तोपर्यंत येथे मी एका भांड्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। तर याचा आपल्याला शुगर सिरप बनवायचा आहे, म्हणजे केकला गुलाबजामुन सारखं टेक्स्चर येईल। तर सुरुवातीलाच आपण थोडीशी साखर घातली होती, कारण आपण याचं जे शुगर सिरप आहे हे बनवून त्यावर घालणार होतो। तर आता मिश्रणाला उकळी आलेली आहे। यानंतर एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मिश्रण असंच शिजवून घ्यायचं आहे। पाक जास्त घट्टसर किंवा पातळ करायचा नाही, किंवा 1 तारी 2 तारी अजिबात आपल्याला करायचं नाहीये। अशा पद्धतीने चिकटपणा बोटाला आला आणि शायनिंग आली बोटाला की समजायचं ते आपला पाक तयार झालेला आहे।
तर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हलकासा कोमट पाक झाला की आपण हा केकवर सोडून देऊयात. तर इथे केक देखील आपला हलकासा थंड झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने कडा या मोकळ्या करून घेऊयात. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि कोणीही बनवू शकेल. कमी पसाऱ्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा केक आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि आता यावर अशा पद्धतीने उलटं करून हलकसं वरून टॅप करूयात म्हणजे केक बरोबर निघतो. हे पहा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे याला. कमी पसाऱ्यात घरच्या साहित्यात तयार होतो. आणि आता आपण हा कट करायला घेऊयात. तर चाकूच्या साहाय्याने आपण हा कट करून घेऊयात. अगदी अलगदपणे कट होतो. आणि मी तुम्हाला आता आतून दाखवते. एकदम मस्त जाळीदार आणि मऊसूत असा आपला हा केक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त स्पॉन्जी झालेला आहे. खूपच सुंदर टेक्स्चर आलेला आहे याला. आणि आता हा रसरशीत बनवण्यासाठी गुलाबजामुन सारखी टेस्ट येण्यासाठी यावरती आपल्याला शुगर सिरप घालायचा आहे. शुगर सिरप हे कोमट झालंय आणि तोपर्यंत आपण यावर हे घालून घेऊयात. तर हे सगळं शुगर सिरप यावर पसरून झाल्यानंतर फ्रीजमध्ये 1-2 ते 3 तास हा तसाच ठेवून द्या. यामध्ये शुगर सिरप चांगलं असं मुरलं की एकदम रसरशीत गुलाबजामुनच्या चवीचा आपला सुंदर असा हा रवा केक तयार होतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो. तर इथे आपला मस्त रसरशीत गुलाबजामुनच्या चवीचा करायला अतिशय सोपा असा हा रवा केक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त स्पॉन्जी आणि रसाळ असं झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.